किंवा त्याचा उपयोग वास्तूमध्ये तर मी रेमेडी म्हणून माझ्या क्लायंटना खरंच रुद्राक्ष देत असतो. काहींच्या दिशा खराब असतात, काही असतात. एक वेळ नक्की 7 मुखी रुद्राक्ष तुम्ही धारण करा की नकारात्मक व्यक्तीला ही सकारात्मक मध्ये बदलण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर रुद्राक्षामध्ये आहे. रुद्राक्ष तुम्ही धारण करताय म्हणजे शिवची शक्ती जी आहे, शंकराची जी शक्ती आहे, आणि जगत पिता जगत परमात्मा जर कोण आहे तर शंकर आहेत. विश्वाचा पालनहार, विश्वाचा तारणहार कोण आहे तर साक्षात भगवंत आहे. त्याचा तो तिसरा डोळा जो आपण म्हणतो तेच म्हणजे रुद्राक्ष आहे. एक वेळ नक्की 7 मुखी रुद्राक्ष तुम्ही धारण करा किंवा त्याचा उपयोग वास्तूमध्ये तर मी रेमेडी म्हणून माझ्या क्लायंटना खरंच रुद्राक्ष देत असतो. काहींच्या दिशा खराब असतात, काही असतात. अनेक रेमेडी त्याच्या पद्धतीने करतो. पण पत्रिकेमधला मुख्य आपला प्लॅनेट पाहून आणि आपला भाग्यांक आणि मुलांक आणि भाग्यांक बघून आपण त्या व्यक्तीला रुद्राक्ष किती वापरले पाहिजेत, कसे वापरले पाहिजेत याचं गायडन्स देऊन ते रुद्राक्ष जर त्यांनी त्या पद्धतीने फॉलोअप केले तर 100% मी सांगतो की 11 दिवसात त्या व्यक्तीला त्याचा आशीर्वाद मिळणार म्हणजे मिळणार. जर तुम्हालाही अभिमंत्रित केलेला 7 मुखी रुद्राक्ष हवा असेल तर खालील नंबरवर कॉल करावा.